कालच्या तमाशामुळे सकाळी उठायला किती उशीर झाला. तर पटकन किचन मध्ये जावं लागेल, सगळं आवरायचंय. गायकवाडांची लाडकी सून बनायचंय ना. हा बेवडा कशाला आला इथे? सॉरी, तुम्ही आवडताय का? मी नंतर. नाही नाही दीप, थांब ना. ये ना. काही काम होतं का तुझं? वहिनी ते काय झालं? काय बोलायचंय का? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही. मग प्रॉब्लेम असं काही नाही वहिनी. ऍक्च्युली मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू. थँक्यू मला कशासाठी? म्हणजे मी काय केलंय? वहिनी ऍक्च्युली तुम्ही खूप काय केलंय. म्हणजे परवाच बघा ना, बाबांचं जे आपण बर्थडे सरप्राईज प्लॅन केलं होतं ते सक्सेसफुल झालं फक्त तुमच्यामुळे. तुम्ही नसता तर ते खरंच शक्य झालं नसतं. आणि वहिनी ओव्हरऑलच म्हणजे जेव्हापासून तुम्ही या घरात आलात तेव्हापासून ज्या प्रकारे तुम्ही सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलात ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. मी आणि विराज आम्ही खरंच खूप लकी आहोत की आम्हाला तुमच्यासारखी वहिनी भेटली. तुम्ही ज्या प्रकारे सगळ्यांची मनं जपता. अरे आणि बास बास बास, किती कौतुक करशील. डायबिटीज होईल मला. आणि हे घर माझं आहे, माझ्या माणसांसाठीच मी करणार की नाही. थँक्यू वगैरे बोलू नको सरी प्लीज. ऐक ना, मी जरा उशिरा उठले आज, आवरायला वेळ झाला. मला किचन मध्ये जायचंय, उशीर होतोय. नाही सॉरी, मी काय बोललो. मी येतो. दीप, एवढंच होतं ना? दुसरं काही बोलायचं नव्हतं ना? नाही तेवढंच. मला फक्त तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. सॉरी थँक्यू म्हणायचं होतं. खरंच मनापासून थँक्यू सगळ्यासाठी. येतो. गरम आहे 500. आणि तू काय करतोयस इथे आता? अरे काय करतोय म्हणजे? आज तुला तुझ्या भाच्याची मदत नकोय का? नकोय मला तुझी मदत. मला आधी सांग तू इथे काय करतोय? तुला मदत करायला आलो. मला नकोय तुझी मदत. दादाचं बोलणं सगळं चोरून ऐकलंयस ना तू? आणि घरभर हिंट असाच. त्यांनी तुला पाहिलं घरात हिंटाना तर काय तमाशा होईल माहितीये ना तुला? हा, आधीच भयंकर चिडलाय हा तो. आगे तेल होतू नको सुगास. मला एक सांग, जर मध्ये नको येऊ माझ्या. तर एकाच घरात राहणार आहे म्हटल्यावर समोर समोर येणारच आहोत ना कधी. 4 दिवसाचा प्रश्न आहे फक्त. काल घराच्या बाहेर राहिला होतास ना, त्यामुळे वाचलायस. तसाच आजही घराच्या बाहेर राहा. मी फोन केला की मग घरी ये, कळलं?